देशाच्या राजकारणात सध्या एका सिक्रेट मीटिंगची चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये। ही मीटिंग झालीये जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यात। ही मीटिंग अधिकृत नव्हती, पण ती झाल्याचंही कोणी नाकारलं नाही। महत्त्वाचं म्हणजे या मीटिंगमध्ये राहुल गांधीही उपस्थित होते असं सांगितलं जातंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेली ही बैठक जवळपास 2 तास चालली। या बैठकीत प्रशांत किशोर आणि प्रियंका गांधी यांच्यात बिहार निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली। सोबतच पीकेचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यावरही चर्चा झाल्याचं बोललं जातंय। पण यासोबतच आणखी एक चर्चा सुरू झालीये, ती म्हणजे काँग्रेसकडून आता राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधींना चेहरा करण्यात येणार असल्याची। यासाठी पीके काँग्रेसची मदत करतील असंही बोललं जातंय। या चर्चा नेमक्या काय आहेत? प्रशांत किशोर आणि प्रियंका गांधी यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पीके आणि काँग्रेस एकत्र येणार का? राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधी काँग्रेसच्या चेहरा बनू शकतात असं का बोललं जातंय? जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी प्रशांत किशोर आणि प्रियंका गांधी यांच्यात झालेल्या बैठकीबाबत जाणून घेऊ। गेल्या आठवड्यात दिल्लीत सोनिया गांधी यांच्या 10 जनपद या निवासस्थानी एक बैठक झाली। प्रशांत किशोर आणि प्रियंका गांधी यांच्यातल्या या बैठकीच्या वेळी राहुल गांधीही उपस्थित होते। ही बैठक अशा वेळी झाली आहे जेव्हा बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा आणि काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। जनसुराजनं बिहारमध्ये 238 जागा लढवल्या, पण या पक्षाला एकही जागा मिळाली नाही। काँग्रेसलाही 61 जागांवर निवडणूक लढवून फक्त 6 जागा जिंकता आल्या। त्यातच आता या 2 पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्यामुळे राजकारणात नवीन समीकरण बनण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय। पीके आणि प्रियंका गांधी नव्या रणनीतीवर काम करतायत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पीके त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशाही चर्चा आहेत। ते काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मदत करण्याची शक्यता आहे। येत्या 2 वर्षात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश यासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत। पीके या निवडणुकांमध्ये काँग्रेसची मदत करू शकतात। काही बातम्यांनुसार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांनी बिहार काँग्रेसचं अध्यक्षपद मागितलंय, पण काँग्रेसनं अजून या गोष्टीला होकार दिलेला नाही। या मीटिंगबाबत प्रियंका गांधींनी काहीही सांगण्यास नकार दिला। पत्रकारांनी संसद परिसरात प्रियंका गांधी यांना या मीटिंगबाबत विचारलं, तेव्हा त्यांनी ही काय बातमी आहे का, त्यापेक्षा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोला असं म्हटलं। प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडूनही यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण दोन्ही पक्षांनी अजून तरी मीटिंग झाल्याचं नाकारलेलं नाही। त्यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे होतीये। यासोबतच आता काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधींना चेहरा म्हणून पुढे केलं जाणार अशीही चर्चा आहे। यासाठी प्रशांत किशोर काँग्रेसची मदत करणार असल्याचं बोललं जातंय। आता असं होण्याची शक्यता का आहे ते समजून घेऊया। प्रशांत किशोर आणि काँग्रेसचे संबंध तसे फार जुने आहेत। 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पीकेंनी निवडणूक रणनीतिकार म्हणून काँग्रेस पक्षासाठी काम केलं होतं। त्यावेळी त्यांनी काँग्रेसने प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशात आपला चेहरा बनवावा असा सल्ला त्यांनी दिला होता। तोपर्यंत प्रियंका गांधी राजकारणात आल्या नव्हत्या। या निवडणुकीद्वारे त्यांना लॉन्च करण्यात यावं, त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवण्यात यावा असंही पीकेंनी सुचवलं होतं। पण त्यावेळी काँग्रेसनं त्यांचा सल्ला ऐकला नाही। पक्षानं शीला दीक्षित यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केलं। नंतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची युती झाली, पण ही युती उत्तर प्रदेशात सपशेल अपयशी ठरली। भाजपनं राज्यात 403 पैकी 312 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले। नंतर 2019 मध्ये प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातूनच सक्रिय राजकारणात आल्या। अनेकांच्या मते त्यावेळी काँग्रेसनं पीकेंचं ऐकलं असतं तर आज पक्षाचं चित्र वेगळं असतं। नंतर 2022 मध्येही प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या। 2021 मध्ये प्रशांत किशोर जेडीयू मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गांधी कुटुंबांशी संपर्क साधला होता। एप्रिल 2022 मध्ये सोनिया गांधींच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती। या बैठकीत प्रशांत किशोर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। बैठकीत पीकेंनी काँग्रेसचा रिवायव्हल प्लॅन मांडला होता। त्यासाठी त्यांनी एक लांबलचक प्रेझेंटेशनही केलं होतं। तेव्हा पीके काँग्रेसमध्ये सामील होण्यासही तयार होते। त्यानंतर सोनिया गांधींनी पक्षात एम्पॉवर्ड ॲक्शन ग्रुप स्थापन केला आणि त्यात सामील होण्याची ऑफर प्रशांत किशोर यांना देण्यात आली, पण पीकेंनी ही ऑफर नाकारली। त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्यांना स्वतंत्र भूमिका हवी आहे। यानंतर त्यांनी बिहारमध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला। असं असलं तरी पीके आणि गांधी परिवारातला संपर्क तुटलेला नाहीये। 2022 मध्ये पीकेंचा काँग्रेस प्रवेश होता राहिला, तरी सुद्धा त्यांच्यात आणि प्रियंका गांधींमध्ये संपर्क कायम आहे। पीकेंनी अनेक मुलाखतींमध्ये त्यांची विचारसरणी काँग्रेसशी मिळती जुळती असल्याचं म्हटलंय।
आता त्यांनी पुन्हा एकदा प्रियंका गांधींची भेट घेतल्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। 2017 मध्ये पीकेंनी प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशात काँग्रेसचा चेहरा करा असं म्हटलं होतं, जे काँग्रेसनं नाकारलं। त्याचा फटका काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसला। एकेकाळी उत्तर प्रदेश गांधी घराण्याचा बालेकिल्ला होता। अमेठी, रायबरेली यासारख्या मतदारसंघांमध्ये गांधी कुटुंबाचं वर्चस्व होतं। पण 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला। 2022च्या विधानसभेतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला। उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवलं असतं तर तिथं काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालं असतं, असं अनेक विश्लेषक सांगतात। आता उत्तर प्रदेशात न झालेला हा प्रयोग काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर करू शकतो आणि यासाठीच प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाऊ शकते। म्हणजे काय तर आता राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींच्या ऐवजी प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवलं जाऊ शकतं आणि त्यासाठी पीके काँग्रेसची मदत करण्याची शक्यता आहे। सध्या राहुल गांधी काँग्रेस पक्षाचा चेहरा आहेत, पण गेल्या 10 वर्षात त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा ग्राफ सातत्याने खाली जातोय। नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचं सगळं कॅम्पेन राहुल गांधींनी सांभाळलं होतं। त्यांनी पुढे आणलेल्या वोट चोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसने निवडणूक लढवली। तेच राज्यात काँग्रेसचा चेहरा होते, पण काँग्रेसचा तिथं दारुण पराभव झाला। गेल्या 10 वर्षात असं अनेक निवडणुकांमध्ये झालंय। राहुल गांधींच्या चेहऱ्यावर काँग्रेसला निवडणुकीत यश मिळत नाही ही रिॲलिटी आहे। पण ज्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी चेहरा नसतात पण ते पक्षासाठी ग्राउंडवर काम करतात तिथं काँग्रेसला यश मिळाल्याचं दिसतं। कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकीत हे दिसून आलं। या दोन्ही राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती। त्याआधी राहुल गांधींनी दक्षिण भारतातून त्यांची भारत जोडो यात्रा सुरू केली होती। या यात्रेनं कर्नाटक आणि तेलंगणात निवडणुकीआधी काँग्रेससाठी वातावरण निर्मिती केली। या दोन्ही राज्यांमध्ये राहुल गांधी काँग्रेसचा चेहरा नव्हते। कर्नाटकात DK शिवकुमार तर तेलंगणात रेवंत रेड्डी हे पक्षाचा चेहरा होते। पण तिथं राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसच्या दिशेनं वातावरण फिरलं होतं। म्हणजेच काय तर राहुल गांधींनी अशा प्रकारे ग्राउंडवर काँग्रेसचं नेतृत्व केलं तर पक्षाला यश मिळतं हा इतिहास राहिलाय। आता असंच प्रियंका गांधी यांच्यासोबत केलं जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस इथून पुढे प्रियंका गांधींना चेहरा म्हणून समोर आणू शकतो तर राहुल गांधी ग्राउंडवर काम करण्याची शक्यता आहे। पक्षातली प्रियंका गांधींची वाढती भूमिकाही याच दिशेने इशारा करते। हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रियंका गांधी संसदेत चांगल्याच सक्रिय झाल्याचं दिसलं। त्यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावर केलेलं भाषण प्रचंड गाजलं। भाषणात त्यांनी थेट मोदी, अमित शहांना टार्गेट केलं। त्यावरून आता प्रियंका गांधींना हळूहळू चेहरा म्हणून पुढे आणण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे। यासाठी प्रशांत किशोर त्यांना मदत करतील अशी शक्यता आहे। या दोन नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत याच रणनीतीवर चर्चा झाली असल्याचीही शक्यता आहे। अजून तरी या मीटिंगमध्ये काँग्रेस किंवा प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही। पण पीकेंचा काँग्रेस सोबतचा इतिहास पाहता भविष्यात ते या पक्षाला मदत करतील ही शक्यता नाकारता येत नाही। आता खरंच असं होतं का? काँग्रेस राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधींना चेहरा म्हणून पुढे आणतो का? हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचा चेहरा कोण असावं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।